उठोनी या प्रातकाळी तुळस वंदावी माऊली, तुळस संतांची सावली. मुकुट वाहिले विष्णूने, तुळस असे ज्याच्याद्वारी, लक्ष्मी वसे त्याच्या घरी. येओनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे. तुळशीशी मंजुळा येता, पळ सुटे यमदेवता. अद्वैत तुळ कृष्ण स्मरता, नासे दुरित चित्ताचे. जे जे तुळशी घालिती उदक, ते नर पावती ब्रह्मसुख. नामा म्हणे पंढरी नायक, तुळशी जवळी उभा असे. असे या अत्यंत पवित्र अशा तुळशी मातेचे महात्म्य. भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामेने अहंकाराने श्रीकृष्णाची तुला केली. एका पारड्यात श्रीकृष्ण व दुसऱ्यात सर्व 16,108 राण्यांचे दागिने घातले. शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घातले, परंतु ही तुला काही होईना. शेवटी सत्यभामेने मोठ्या भक्तीने श्रीकृष्णाचे चरणवंदन करून एक तुळशीचे पान या पारड्यात टाकताच पारडे बरोबर झाले. अशा या अत्यंत पवित्र तुळशी मातेला 8 नावांनी संबोधलं जातं, जसं की वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळशी, कृष्णजीवनी या विविध नावांनी या तुळशी मातेला संबोधलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून जितकी तुळस महत्त्वाची आहे, तितकीच ती आयुर्वेदात देखील आहे. तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. माता लक्ष्मी या तुळशीमध्ये वास करते आणि त्यामुळं आपली चांगली वेळ येण्यापूर्वी ही तुळस आपल्याला काही शुभ संकेत देत असते. आता हे कोणते शुभ संकेत ही तुळशी माता आपल्याला देते, याविषयीचीच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आपले हिंदू धर्मात तुळशी मातेला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं. या तुळशी मातेची पूजा केल्यानं आपल्यावरची सर्व संकट नाहीशी होतात. श्रीहरी विष्णू यांचा अवतार पांडुरंगाला देखील तुळशी अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी पत्र फार प्रिय आहे. हिंदू धर्मात तुळशी पूजा केल्याशिवाय नित्यपूजा पूर्ण होऊ शकत नाही. त्याचबरोबर मरतेवेळी अंगावर तुळशी पत्र टाकणं देखील शुभ मानलं जातं. त्यामुळे मृतकाच्या मुखामध्ये गंगाजलाबरोबर तुळशी पत्र ठेवलं जातं. पुराणामध्ये व्यासमुनींनी जन्मजय राजाला तुळशी देवीचं आख्यान सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ज्यांच्या दारी तुळशी वृंदावन असते तर ते धन्य आणि पुण्यवंत होतात. तसेच जे तुळशी पूजन करतात त्यांच्या हातून श्रीहरींची पूजा घडते. तुळशी पूजनाने भगवान श्रीहरी विष्णू संतुष्ट होतात. तुळशी मातेस पाने घालणारे आणि तुळशीची पूजा करणारे सदा सर्व काळ सुखी होतात. तुळशी पूजन करणारे सारेच जण श्रीकृष्णाचे म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचे आवडते भक्त असतात. अशी सर्व कथा व्यासमुनींनी सांगितली आहे. स्वतः श्रीकृष्णांनी उद्धवास असा उपदेश केला होता की तुळशीची पूजा करणारे कधीही दरिद्रे राहणार नाहीत. ज्या स्त्रिया नित्यनेमाने तुळशीची पूजा करतील तर त्या अखंड सौभाग्यवती बनतील. तसेच त्यांची संतती चिरंजीवी होईल. त्यांना सुख संपत्ती प्राप्त होईल. तुळशीला प्रदक्षिणा घालणाऱ्यांना कसलीच भीती उरणार नाही. त्यांना यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. वास्तुशास्त्रानुसार ही जी तुळस आहे तर ती आपल्याला काही शुभ संकेत देत असते, ज्यामुळं आपल्याला समजतं की लवकरच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येणार आहे. घरामध्ये येणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ होणार आहे. आता हे कोणते शुभ संकेत आपल्याला तुळशी देत असते, तर अंगणामध्ये लावलेली ही जी तुळस आहे, ही जर तुळस डेरेदार बनली, तिची पानं हिरवेगार असतील आणि त्यावर जर तुम्हाला चमक पाहायला मिळत असेल तर समजून जा की लवकरच तुमचं भाग्य चमकणार आहे. घरामध्ये सुख शांती येणार आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे. तुळशीच्या रोपांमध्ये झालेले हे बदल सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतात. तसेच जर तुम्हाला कधी तुमच्या तुळशीच्या भोवती जर फुलपाखरं उडताना दिसत असेल तर ते देखील एक सकारात्मक ऊर्जेचा संकेत मानला जातो. याचा अर्थ असा होतो की घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा निगेटिव्हिटी आहे तर ती ऊर्जा नाश होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये, अंगणामध्ये, आजूबाजूला तयार होत आहे. त्याचबरोबर तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. त्याचबरोबरच तुळशीच्या रोपाला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. जर तुम्हाला तो सुगंध तीव्र जाणवत असेल तर समजून जा की तुमचं नशीब लवकर चमकणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी शुभ घटना घडणार आहेत. तसेच जर तुम्ही तुमच्या घरात लावलेली तुळस जर कडाक्याच्या उन्हातही सुकत नसेल, ती डेरेदार आणि हिरवीगार असेल तर हा देखील अत्यंत शुभ संकेत मानला जातो. तसेच तुळशीच्या रोपाजवळ जर दुर्वा किंवा हिरवं गवत जर उगवायला लागलं असेल तर हे देखील आपल्यावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद होणार आहे याचा एक शुभ संकेत आहे.
असं म्हणतात की दुर्वा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. दिवाळीत लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची पूजा केली जाते. अशा स्थितीत तुळस आणि दुर्वा समोर दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतात आणि दीर्घ काळापासून सुरू असलेले आपल्या जीवनामध्ये जी काही संकट अडचणी आहेत तर त्या देखील दूर होण्यास यामुळे मदत होतात. ज्याप्रमाणे तुळस ही आपल्याला शुभ संकेत देत असते तर कधी कधी अशुभ संकेत देखील ही तुळस आपल्याला देत असते. तुळस अचानक सुकून जाणे, त्याची पाने पिवळी पडून अचानक पानं गळण्यास सुरुवात होणं हे देखील अशुभ चिन्ह मानली जातात. तुम्ही कितीही तुळशीला पाणी घातलं, कितीही तुळशीची काळजी घेतली तरी देखील ही तुळस सुकून जात असेल, वाळून जात असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढला आहे. यामुळं आपल्याला अनेक समस्यांना, अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. जर काळजीपूर्वक लक्ष देऊनही तुमचे तुळशीचे रोप जर वारंवार सुकत असेल तर घरातील पूर्वजांच्या शापाचे हे लक्षण देखील असू शकतं. असं म्हणतात की जर तुळशीचं रोप सतत सुकत असेल तर तुम्ही पितरांचे ऋणी आहात आणि ते दूर करण्यासाठी तुम्ही गरजू लोकांना दान धर्म करावा किंवा त्याच वेळी संत महात्म्यांना भोजन देखील खायला द्यावं. तसेच जर तुम्ही तुळशीचं रोप तुमच्या अंगणामध्ये न लावता ते जर आपोआपच जर तुमच्या अंगणात उगवून आलं तर हे अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे हे तुळशीचं रोप त्या ठिकाणावर काढून ते तुळशी वृंदावनामध्ये किंवा कुंडीमध्ये लावायचं आहे. तसेच या तुळशीची दररोज सकाळी अंघोळीनंतर पूजा करावी, तिला जल अर्पण करावं आणि तिन्ही सांजेच्या वेळेला न चुकता या तुळशीजवळ दिवा लावावा. तुळशीला 7 प्रदक्षिणा घालाव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही, कारण त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. म्हणूनच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर हवा आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, मुलाबाळांची प्रगती व्हावी म्हणूनच या तुळशीकडं विशेष लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर तुळशीची पूजा करताना, तुळशीला जल अर्पण करताना काही मंत्रांचं पठण करणं देखील आवश्यक आहे. तरच आपण केलेल्या या पूजेचं, या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होईल. आता तुळशीची पूजा करताना आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे याविषयीची माहिती सांगते. तर हिंदू धर्म ग्रंथानुसार तुम्ही तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचं जर 11 किंवा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर घरामध्ये धन आणि धान्याची वृद्धी होते. त्यामुळं तुळशीला जल अर्पण करताना ओम या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करायला हवा. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा तुळशीच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते आणि त्यामुळंच तुळशीची पाने भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी तोडताना ओम सुभद्राय नमः, माता तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनो मी त्वा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळं आपण केलेल्या पूजेचा आपल्याला दुहेरी फायदा मिळतो. मी मंत्र पुन्हा एकदा सांगते आणि नाही समजला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओम सुभद्राय नमः, माता तुलसी सी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ चिनो मी त्वा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला जीवनात सफल आणि यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्य तुलसीत्वा नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. हा जप तुम्हाला सकाळी तुळशीची पूजा करताना, संध्याकाळी तुळशीची पूजा करताना करायचा आहे. तुळशीची पूजा करताना तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे. तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित केला जातो. त्यामुळं घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. जर हा देशी गाईच्या तुपाचा जर दिवा प्रज्वलित करत असाल तर अतिशय उत्तम. आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला खूप महत्त्व असून म्हणतात की भगवान श्री विष्णूंच्या अवतार श्रीकृष्ण यांनी या तुळशीला मातेला पृथ्वीवर आणलं आणि तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण नैवेद्य देखील सेवन करत नाहीत. भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीचे पाने घालताना त्यात चंदन मिसळावं. यामुळे भगवान श्री हरिविष्णू प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते, घराची भरभराट होते. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या अंगणातील तुळस आपल्याला कोणकोणते शुभ संकेत देत असते, त्याचबरोबर कोणते अशुभ संकेत देखील आपल्याला मिळतात, तसेच तुळशीची पूजा करताना कोणत्या मंत्राचं पठण करायला हवं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुमच्या काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.